गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅम. मी सौतमराव देशमुख माध्यमिक विद्यालय चिकुटा तालुका डिग्रस महाराष्ट्रामधून बोलते. विकसित भारत बिलथॉन 2025 अंतर्गत भारतीय उपक्रमांतर जागतिक स्तरावरील समस्याचा विचार करून ॲटॉमिक एक्सप्लोजन नंतर माती आणि वातावरणाची जी प्रदूषण समस्या होईल ते आपल्याला कशा प्रकारे कमी करता येईल याकरिता मी माझा आयडिया सांगण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या आयडियाचे शीर्षक ॲटॉमिक एक्सप्लोजनमुळे माती आणि वातावरणावर होणारे परिणाम कशा प्रकारे कमी होईल त्याचा प्रयत्न करत आहे. उपाय: रेडिओधर्मी प्रदूषण शोषून घेणाऱ्या वनस्पतीची लागवड केल्याने मातीतील आणि हवेतील प्रदूषण कमी होते. कार्य जसे सेझियम सनफ्लावर सूर्यफूलच्या लागवडीमुळे सेझियम 137 स्ट्रॉन्झियम 19 हे पदार्थ शोषले जाऊ शकते. नंबर 2, मस्टर्ड मोहरीच्या लागवडीमुळे लीड कॅडमियम युरेनियम शोषले जाते. भारतीय गवतामुळे धातू आणि रेडिओधर्मी घटक शोषले जाते. वेटरग्रास खस वाळाच्या लागवडीमुळे मातीतील धूप थांबून भारी धातू व किरणोत्सर्गीय घटक शोषले जाते. कारण इतर देशांमध्ये होणाऱ्या घटकांचा विचार करून मातीतील जर अशा प्रकारे परिस्थिती आपल्या देशात निर्माण झाली तर त्या अडथळ्यात परिस्थितीत मात करता यावी ही परिस्थिती समस्या आणि सामान्य नागरिक होण्याहातमुळे आहे. त्याच्यातील मी ही समस्या विचारात घेत आहे. माझ्या आयडियाची उद्दिष्टे: परमाणु घटनामुळे पृष्ठभागाची माती आणि हवेच्या माध्यमातून रेडिओधर्मी पदार्थाचा प्रसार होतो, ज्याच्या दीर्घकालीन पर्यावरणीय, आरोग्य आणि सामाजिक आर्थिक परिणाम होतो. यावर महत्त्वाचे विविध वैज्ञानिक उपाय करणे गरजेचे आहे. हा प्रकल्प स्थानिक समुदायाला तंत्रज्ञान, स्थानिक साधने व क्षमता उपलब्ध करून देऊन प्रदूषण कमी करण्याचे स्वयंनिर्भर उपाय देण्यावर लक्ष केंद्रित करते. माझ्या आयडियाची उद्दिष्टे: प्रभावी क्षेत्राची तत्त्वे आणि शास्त्रीय मूल्यमापन प्रणाली विकसित करणे, केमिकल संकेतकाचा समावेश, कमी खर्चात आणि स्थानिक संसाधनांचा वापर करून माती व हवा स्वच्छ करण्याचे व्यवहार्य, सुरक्षित व उपाय विकसित करणे, स्थानिक उपाय व प्रशासनाचा क्षमता प्रदान करणे, आपत्कालीन प्रतिसाद, आरोग्य संरक्षण, दीर्घकालीन मॉनिटरिंग, धोका कमी करण्यासाठी धोरणात्मक मार्गदर्शन व व्यवसाय व्यवहार तयार करणे, संशोधन व नेतृत्वासाठी प्लॅटफॉर्म, फायटोमिडिएशन, बायोरिमेडिएशन व एअर प्रोटेक्शन पायलट मॉडेल्स. अपेक्षित परिणामी: प्रभावी क्षेत्रासाठी तातडीचा प्राथमिक रिस्पॉन्स प्रमाण मॉनिटरिंग प्लस सामुदायिक संरक्षण, स्थानिक पातळीवर प्रदूषण घटण्याचा प्रमाण सुधारण, पायलटनंतर विस्तारित मॉनिटरिंगद्वारे प्रमाण, सार्वजनिक आरोग्य जोखमी कमी होणे व लोकांमध्ये आत्मविश्वास वाढणे, गव्हर्नन्ससाठी व्यवहार्य, किफायतशीर मॉडेल व धोरक शिफारस.